विद्यार्थी मित्रांनो, लोकसत्ता यशस्वी भवच्या संस्कृत संपूर्ण या विषयांतर्गत आज आपण दुसऱ्या घटकाचा म्हणजेच पद्य विभागाचा सविस्तर अभ्यास करणार आहोत। प्रश्नपत्रिकेत पद्य विभागाला एकूण 18 गुण आहेत आणि या विभागावर एकूण 4 प्रश्न आधारित आहेत। पहिला प्रश्न आहे प्रश्न पहिला ब, पद्य भाषांतर। या प्रश्नात एकूण 4 पद्य समूह दिले जातात, ज्यापैकी तुम्हाला 2 पद्य समूहांची निवड करायची आहे आणि या प्रश्नाला 8 गुण आहेत। पद्य विभागावर दुसरा प्रश्न आहे प्रश्न दुसरा अ, मराठीत उत्तरे लिहा। यात तुम्हाला सलग 4 प्रश्न दिले जातात, त्यापैकी तुम्हाला 2 प्रश्नांची निवड करायची। एक प्रश्न पद्यावरचा आहे असं गृहीत धरून त्याला 2 गुण धरलेले आहेत। प्रश्न दुसरा ब आहे श्लोक पूर्ण व शुद्ध लिहा। एकूण 5 श्लोक तुम्हाला दिले जातात आणि त्यापैकी 3 श्लोक तुम्हाला पूर्ण आणि शुद्ध लिहायचे असतात। या प्रश्नाला एकूण 6 गुण आहेत। त्यानंतर आहे प्रश्न पाचवा अ, संस्कृत मध्ये उत्तरे लिहा। यात 6 प्रश्न विचारलेले असतात, त्यापैकी तुम्हाला 4 प्रश्नांची निवड करायची आहे। यातले 2 प्रश्न पद्यावरचे आहेत असं गृहीत धरून त्या ठिकाणी 2 गुण। याप्रमाणे पद्य विभागाला एकूण 18 गुण आहेत। आपल्या पाठ्यपुस्तकात एकूण 5 पद्यपाठ आहेत। सुभाषित माला 1 ज्यामध्ये 7 श्लोक आहेत, सुभाषित माला 2 ज्यामध्ये 5 श्लोक आहेत, सुभाषित माला 3 ज्यामध्ये एकूण 8 श्लोक आहेत। चौथा आहे काव्यशास्त्र विनोद। काव्यशास्त्र विनोदामध्ये एकूण 6 श्लोक आहेत आणि 5वं पद्य आहे हिमालय वर्णन। हिमालय वर्णनामध्ये एकूण 5 श्लोक आहेत। असे एकूण अभ्यासक्रमात 31 श्लोक आपल्याला दिलेले आहेत। पद्य विभागावरचा प्रश्न पहिला ब म्हणजे पद्य भाषांतर सोडवताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे ते आता आपण पाहू। पद्य विभागावर एकूण 4 पद्य समूह तुम्हाला दिले जातात। जर 2 ओळींचा श्लोक असेल तर एका पद्य समूहामध्ये 2 श्लोक दिले जातात आणि आपल्या पद्य विभागात एकूण 17 2 ओळींचे श्लोक आहेत। जर श्लोक 4 ओळींचा असेल तर एका गटामध्ये 1 याप्रमाणे श्लोक दिला जातो आणि पद्य विभागात एकूण 4 ओळींचे 9 श्लोक दिलेले आहेत। हिमालय वर्णनम या पद्यावरचा स्वतंत्र असा 4 ओळींचा एक गट विचारला जातो आणि हिमालय वर्णनम मध्ये असे एकूण 5 श्लोक आहेत। विद्यार्थी मित्रांनो, या 31 श्लोकांच्या व्यतिरिक्त गद्य पाठांमध्ये काही श्लोक आलेले आहेत। उदाहरणार्थ प्रतिमागृह वर्णनम या पाठात येन प्राणाः च राज्यं च असा एक श्लोक आणि अयोध्याम अटवीभूता असा एक श्लोक आलेला आहे। त्यानंतर दुर्जनात् पशुरपी वरम या धड्यामध्ये पशुखलजनमध्ये असा एक श्लोक आलेला आहे। हे 3ही श्लोक या 31 श्लोकांच्या बरोबरीने भाषांतरासाठी तुम्हाला करायचे। हे व्यवस्थित लक्षात ठेवा आणि या 3ही श्लोकांचं भाषांतर करून ठेवा। भाषांतराचा प्रश्न लिहिताना गद्य भाषांतराप्रमाणेच श्लोकाची सुरुवात आणि शेवट लिहा। म्हणजे यदमी दशंती ही श्लोकाची सुरुवात लिहून यद अन्य कार्येषु असा त्याचा शेवट लिहून मगच भाषांतर सुरू करा। भाषांतरापूर्वी तुम्हाला श्लोकाची सुरुवात आणि शेवट लिहायचा आहे। संपूर्ण श्लोक लिहिण्याची आवश्यकता नाही, हे नीट लक्षात घ्या। भाषांतर करताना अचूकता, क्रम आणि मांडणी यावर भर द्या। उदाहरणार्थ काव्यशास्त्र विनोदामध्ये सच्छिद्रो मध्य कुटिलः कर्ण स्वर्णस्य भाजनम अशी एक ओळ आहे। या ठिकाणी भाषांतर करताना नेहमी तुमची गल्लत होते। सछिद्र म्हणजे छिद्र असलेला आणि मध्य कुटिल म्हणजे मध्ये वाकडा असलेला असं ते भाषांतर आहे। पण भाषांतर लिहिताना मात्र मध्ये छिद्र असलेला आणि वाकडा असलेला असं तुमच्याकडून लिहिलं जातं। त्यामुळे ही काळजी घ्या की क्रम आणि अचूकता भाषांतरात अत्यंत महत्त्वाची आहे। पद्य भाषांतर लिहिताना प्रस्तावना किंवा अन्वय लिहिण्याची आवश्यकता नाही, मात्र श्लोकासाठी स्पष्टीकरण किंवा वैशिष्ट्य मात्र अवश्य लिहा। उदाहरणार्थ राकारोच्चारण मात्रेण या श्लोकासाठी कवीचा उच्चारणशास्त्राचा अभ्यास दिसून येतो। उच्चारणशास्त्राच्या अभ्यासावरून त्याने या श्लोकामध्ये राम नामाचा महिमा सांगितलाय, हे आवर्जून स्पष्टीकरणामध्ये लिहा। सुप्रसिद्ध मराठी कवयित्री बहिणाबाई चौधरी सुद्धा म्हणतात, माय म्हणता म्हणता ओठ ओठाला ग भिडे, आत्या म्हणता न म्हणता केवळे अंतर पडे।
तोच अर्थ या ठिकाणी अभिप्रेत आहे. यांती न्याय प्रवृत्तस्य या श्लोकामध्ये आदिकाव्य किंवा महाकाव्य म्हटल्या जाणाऱ्या रामायणाचं सारच जणू काही त्या 2 ओळींमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे या श्लोकाच्या भाषांतरानंतर आदिकाव्य रामायणाचे सार अशी एक विशेष टीप किंवा वैशिष्ट्य लिहिणं अत्यंत गरजेचं आहे. नरनारी समुत्पन्ना ये यथा माम प्रपश्यन्ति हे जे श्लोक आहे हे प्रहेलिकेचे उदाहरण आहे आणि म्हणूनच ही प्रहेलिका असून या प्रहेलिकेचे उत्तर छोटिका किंवा दर्पण आहे अशी नोंद त्या ठिकाणी भाषांतरानंतर करणं अत्यंत आवश्यक आहे. खिन्नम चापी सारखा श्लोक भर्तृहरीच्या नीती शतकातून घेतलेला आहे. रे कूप जीवनाधार या श्लोकामध्ये रे कूप या संबोधनावरूनच आपल्याला कळतंय की ही कूपान्युक्ती आहे. इतकंच नव्हे तर या कूपान्युक्तीमध्ये जीवन, गुण आणि पात्र या 3 शब्दांवर श्लेष अलंकार साधलेला आहे. या आणि अशा प्रकारे काही श्लोकांसाठी स्पष्टीकरण मात्र अत्यंत आवश्यक ठरते, हे नीट लक्षात घ्या. त्यानंतरचा पद्य विभागावरचा पुढचा प्रश्न आहे मराठीत उत्तरे लिहा. मराठीत उत्तर लिहिताना गद्य विभागाप्रमाणेच प्रस्तावना आणि उत्तर या 2 उतार्यांमध्ये तुम्ही तुमच्या उत्तराची मांडणी करणार आहात. उदाहरणार्थ, तराजूचा काटा आणि दुष्ट यांच्यात कोणते साम्य आहे हा प्रश्न कसा लिहायचा ते आपण बघू. सुभाषितमाला 3 मधील स्तोकेन उन्नतीम आयाती या श्लोकात तराजूच्या काट्यावरून दुर्जन माणसाची प्रवृत्ती सांगितलेली आहे. या पद्धतीने प्रस्तावनेचं एक वाक्य लिहून मग तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. उत्तर लिहिताना भाषांतर म्हणजे उत्तर नव्हे हे लक्षात घ्या. ज्या श्लोकावरचा प्रश्न विचारलाय त्या श्लोकाचं भाषांतर लिहिलं म्हणजे उत्तर लिहिलं असं होत नाही. त्यासाठी स्वतःच्याच भाषेत सोप्या गद्य वाक्यांमध्ये त्या भाषांतराचं रूपांतर करा. आधी उदाहरण समजून द्या आणि मग त्यानंतर प्रत्यक्ष उत्तर लिहा. तराजूला 2 पारडी असतात आणि मधोमध तराजूचा काटा आहे. तराजूच्या एका पारड्यात तुम्ही जितक्या वजनाची वस्तू टाकता त्या दिशेला तो काटा झुकतो आणि ती वस्तू काढून घेतली की तो काटा पूर्ववत वरच्या दिशेने जातो. याच पद्धतीने दुर्जन माणसाला जर आपण थोडं काही देऊ केलं की तो लगेचच हुरळून जातो. त्याची स्तुती केली की तो आनंदित होतो, खुश होतो. आणि तेच जर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, त्याच्याकडून काही काढून घेतलं की तो पराकोटीला जाऊन आपलं नुकसान करतो. तराजूचा काटा आणि दुष्ट यांच्यामध्ये हे साम्य आहे. या पद्धतीने छोट्या छोट्या सोप्या वाक्यांमध्ये ते भाषांतर रूपांतरित करून पद्य विभागावरचे प्रश्न आपल्याला लिहायचे आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे महाकवीने हिमालयाचे वर्णन कसे केले आहे. या प्रश्नाचं हिमालय वर्णन मधून जर उत्तर लिहायचं झालं तर उत्तर अगदी एका वाक्यात येतं. महाकवीने हिमालयाचे वर्णन नगाधिराज असं केले आहे. अर्थात 2 गुणांसाठी इतकं संक्षिप्त उत्तर अपेक्षित नाही आणि म्हणूनच उत्तर संक्षिप्त होऊ नये यासाठी आपले स्वतःचे काही त्या उत्तराच्या अनुषंगाने येणारे मुद्दे आपल्याला त्या ठिकाणी ऍड करायचे. महाकवी म्हणजे कालिदास. या कालिदासाच्या कुमार संभवम या महाकाव्याची सुरुवातच अस्त्युत्तरस्त्यां दिशी हिमालयो नाम नगाधिराजः अशी केलेली आहे. या ओळीमध्ये महाकवी कालिदासाने हिमालयाला नगानाम अधिराजः म्हणजेच पर्वतांचा राजा असे म्हटले आहे. या पद्धतीने अतिसंक्षिप्त उत्तर आपण वाढवून लिहू शकतो. त्यानंतरचा पद्य विभागावरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा ब श्लोक पूर्ण व शुद्ध लिहा. अर्थात श्लोक पूर्ण लिहिण्यासाठी त्या श्लोकाचं पाठांतर असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. शुद्ध लिहिण्यासाठी त्या श्लोकाचं लेखन खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे श्लोकाचं पाठांतर आणि लेखन अचूक असलं पाहिजे. श्लोकाच्या पाठांतरासाठी सुभाषितमालेमध्ये सुभाषितमाला 1 मध्ये 7 श्लोक, सुभाषितमाला 2 मध्ये 5 श्लोक, सुभाषितमाला 3 मध्ये 8 श्लोक आणि काव्यशास्त्र विनोदामध्ये एकूण 6 असे 26 श्लोक पाठांतरासाठी आहे. या 26 श्लोकांचं पाठांतर आणि लेखन याचा वारंवार सराव करा. श्लोक लिहिताना विसर्ग, हलंत वर्ण, अनुस्वार, दंड यांचं लेखन अगदी काळजीपूर्वक करा. लेखन करताना द्य, घ, थ, य यासारखे जे वर्ण आहेत ते काळजीपूर्वक लिहा.
कारण घाईने लिहिताना य आणि ध किंवा थ आणि य यातला फरक आपल्याला जाणवत नाही आणि म्हणूनच यासारख्या वर्णांचं लेखन करताना विशेष काळजी घ्या. पद्य विभागावरचा आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न 5वा अ. संस्कृतमध्ये उत्तरे लिहा. यात स्वतःचे शब्द स्वतःची वाक्य आपल्याला वापरायची नाहीये. श्लोकातील शब्दांचाच वापर उत्तर लिहिताना करायचा आहे आणि उत्तर एका वाक्यात आणि संक्षिप्त लिहायचे. उदाहरणार्थ अंबुनः बिंदू शुक्तौ किम भवेत. किम हा प्रश्नार्थक शब्द जो आहे त्या ठिकाणी आपल्याला श्लोकातला उत्तराचा शब्द लिहायचा आहे. म्हणजेच अंबुनः बिंदू शुक्तौ मुक्ता फलम भवेत हे या प्रश्नाचं उत्तर या पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. पद्य विभागावर आज आपण जी काही चर्चा केली या बाबतीत तुम्हाला जर काही शंका आणि प्रश्न असतील तर ते जरूर आम्हाला कळवा. त्या शंकांचं निरसन करण्याचा मी निश्चित प्रयत्न करेन. धन्यवाद.